तळा नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचं अज्ञान की जनतेची शुद्ध फसवणूक. तळा शहरात सध्या वाढीव मालमत्ता कराचा मुद्दा चांगलाच तापलाय. पण या वादात एक अजब प्रकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे सत्ताधाऱ्यांचं साळसूद अज्ञान. शिक्षण कर आणि वृक्ष कराच्या नोटिसा जनतेच्या हातात पडल्या आणि लोकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी शिंदे सेना या सत्ताधारी पक्षांनी आम्हाला यातलं काहीच माहीत नाही असा सूर लावलाय. सवाल हा आहे की जर नगरपंचायतीचा कारभार तुम्ही चालवता तर तुमच्या संमतीशिवाय हे कर लादलेच कसे गेले? प्रशासनानं परस्पर निर्णय घेतला असेल तर मग सत्ताधारी म्हणून तुमच्या अस्तित्वाला अर्थ काय? प्रशासकीय अभ्यासाचा अभाव की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? जनतेनं तुम्हाला निवडून दिलं ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी की प्रशासनाच्या तालावर नाचण्यासाठी? वाढीव कराबाबत सत्ताधारी प्रशासनाविरुद्ध तक्रार करतायत, हे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखं आहे. जर तुम्हाला प्रशासकीय नियम माहीत नसतील, करांची आकारणी आणि त्यांचे परिणाम समजत नसतील, तर तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर बसण्यास पात्र आहात का? सत्ताधाऱ्यांचा हा अज्ञानाचा आव म्हणजे निव्वळ जनतेचा रोष शांत करण्यासाठी केलेलं नाटकी सावरण आहे. मूलभूत सुविधा शून्य, कराचा बोजा मात्र पूर्ण. शहरात रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आवासून उभे आहेत. सोयी सुविधांच्या नावानं बोंब असताना, जनतेवर नवीन करांचा बोजा टाकताना सत्ताधाऱ्यांची नैतिकता कुठे गेली होती? निव्वळ मिरवण्यासाठी सत्ता हवी असेल तर जनतेनं आता गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. मतदारांनो, आता तरी जागं व्हा. निवडणुकीच्या काळात पैशाच्या आमिषाला बळी पडण्याचं फळ आज वाढीव कराच्या रूपानं तळावासी भोगतायत. जोपर्यंत आपण शिक्षित, कार्यक्षम आणि अभ्यासू प्रतिनिधी निवडत नाही, तोपर्यंत असे अज्ञानी सत्ताधारी आपल्या खिशावर दरोडा टाकतच राहणार. तळा शहराचा कारभार नक्की चालवतोय कोण? निवडून आलेले प्रतिनिधी की पडद्यामागून दोऱ्या ओढणारे अधिकारी? जनतेला उत्तर हवंय. तळा नगरपंचायतीच्या कर पावतीमध्ये सध्या एक नवीनच कर लागू करून आलेला आहे आणि तो शैक्षणिक कर म्हणून लावलेला आहे. सदर कर आम्हाला नगरपंचायतीच्या नगरसेवक किंवा नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना विश्वासात न घेता हा कर पावतीमध्ये लागू केलेला आहे. आमच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की नगरविकास खात्याच्या आदेशानुसार हा कर लावलेला आहे. आमचा ह्या कराला विरोध आहे. याचं कारण असं आहे की तळा जिल्हा परिषदच्या शाळा, प्राथमिक शाळा, अंगणवाडीच्या शाळा ह्याचा कुठेही उपयोग होताना आम्हाला दिसत नाही. सदर जमा केलेला सर्व कर जसाचा तसा हा राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करावा असा आदेश असल्यामुळे आम्ही ह्या कराला 100% विरोध करत आहोत. आणि त्यासाठी 16/2/2026 सोमवार रोजी आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि विषयपत्रिकेवर विषय ठेवून सदर कर आम्ही तळ्याच्या नागरिकांसाठी हा रद्द करण्याचा ठराव घेणार आहोत. आणि माझी नागरिकांना विनंती आहे, हा कर कुणीही भरू नये. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.